तर आजचं जे धम्मपद आहे ते आहे जीवकावर. यू नो जीवका राईट? प्रत्येकाला माहिती आहे जीवक कोण होते. तर ते याप्रमाणे गताधीनो विसोकस्य विपमुत्तस्य सब्बती सब्बगंधपहानिस्य पारिलन्नो परिलाहो न विद्यते. या टाईप आहे. तर हे जे आहे आय थिंक 90 अरहंत वग्ग. येस, अरहंत वग्गामधला आहे. ओके. याचा अर्थ जो आहे तो तर हिंदी मध्ये आहे की अरहंत जिसकी यात्रा समाप्त हो गई है, जो दुख से मुक्त है और सभी खंडों से मुक्त है, म्हणजे जे पंचस्कंद आहे, जिसने सभी बंधनों को नष्ट कर दिया है, उसके लिए कोई संकट नाही आहे. संकट म्हणजेच डिस्ट्रेस. डिस्ट्रेस म्हणजेच दुःख वगैरे किंवा आपण ज्याला चिंता म्हणतो ते. तर इथं गथादिन्नो म्हणजे द जर्नी इज एंडेड. जो प्रवास आहे तो नष्ट झालेला आहे. ओके. तर जर्नी इथं जर्नी म्हणजे काय? प्रवास म्हणजे काय? प्रवास म्हणजे पुनर्जन्मांचा प्रवास संसारामधला. ओके. या जन्मापासून त्या जन्मामध्ये, त्या जन्मामध्ये हा जो प्रवास आहे हा नष्ट झालेला आहे, संपलेला आहे. गथाधीनो याचा अर्थ. त्यानंतर आहे सबगंथा पहानिस्सा. सबगंथा पहानिस्सा. सबगंथा पहानिस्सा. सबगंथा पहानिस्सा. तर सबगंथा पहानिस्सा म्हणजे one who destroy all fetters. Okay? Here fetter means greed, hatred, and wrong view. We can say delusion, greed, hatred, and delusion. सबगंथा पहानिस्सा याचा अर्थ. Okay? सगळ्यांना आवाज येत आहे ना व्यवस्थित? हो सर. येतोय. तर ही जी स्टोरी आहे क्वेश्चन आहे जीवकांच्या बद्दल आहे. तर सगळ्यांना माहिती आहे की जीवक कोण होते. तर जीवक हे भगवान बुद्धांचे डॉक्टर होते. तर जीवकाबद्दल एक स्टोरी आहे की त्यावेळेस त्यांचे जे टीचर होते, मेडिसिनल टीचर, जे औषधीसाठी जे टीचर होते, तर त्यांनी 14 बाय 14 किलोमीटरचा एरिया त्यांना दिला होता. म्हणजे 14 किलोमीटर चा स्क्वेअर पकडा तुम्ही. 14 किलोमीटरचा स्क्वेअर. 14 लेफ्ट राईट 14 या प्रकारे 14 किलोमीटरचा स्क्वेअर. तर एवढा मोठा जो एरिया आहे त्यामध्ये त्यांनी जीवकाला हे म्हटलं होतं की तुम्ही जाऊन या 14 किलोमीटर मध्ये जेवढे प्लांट्स आहेत, जेवढे झाडं आहेत, त्याच्यामध्ये असं झाड शोधा की ज्याच्यामध्ये एकही मेडिसिनल प्रॉपर्टी नाहीये. म्हणजे एकही झाड असं नाहीये की ज्याच्यामध्ये औषधी गुणधर्म नाहीयेत. तर जीवक पूर्ण शोधतात आणि वापस येऊन सांगतात की एकही झाड असं नाहीये की ज्याच्यामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टी नाहीये. प्रत्येक झाडामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टी आहेत असं ते सांगतात. तर त्यांच्या या शोधण्याच्या गुणधर्मामुळे ते जे जे झाड आहे त्या कोणतं झाडामध्ये कोणत्या प्रकारचं औषध आहे, हे हा जो गुणधर्म होता त्यांचा, या गुणधर्मामुळे आणि या क्वालिटीमुळे जीवक हे नंतर डॉक्टर बनतात भगवान बुद्धांचे. तर स्टोरी अशी आहे की तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा भगवान बुद्ध एक अजून की जीवकांनी जे आहे भगवान बुद्धांना जे गिज्जकूट होतं त्या गिज्जकूटच्या खाली जे आंब 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 वृक्ष आणखी मँगो ग्रोवला आपण म्हणजे
आंब्याचं वन म्हणू शकतो आपण. आंबवन. येस. तर त्यांनी ते जे आंब्याचं जे वन आहे, ते भगवान बुद्धाला दानामध्ये दिलं होतं. कशासाठी? की ते चिंचकुटावरून खाली येऊन कधी-कधी तिथं बसावं यासाठी त्यांनी ते आजही आहे तिथं. हेच आंबवन. अ, तर आम्रवन. येस, येस, येस. आंबराई. येस, राइट. आंबवन. सॉरी मला शब्द नाही आठवला. आम्रवन. सो मग सगळ्यांना माहिती आहे की ॲक्चुअल स्टोरीमध्ये काय होतं की अ, भगवान बुद्ध ज्यावेळेस गिज्जू असतात, तर देवदत्त जे आहे, देवदत्त हे भगवान बुद्धाला मारण्यासाठी बऱ्याच वेळेस प्रयत्न करतात. ओके. तर जे एकदा ते गिच्चकुटाहून तो मोठा दगड टाकतात आणि भगवान बुद्धांच्या पायाला स्प्लिंटर म्हणजे एक छोटासा असा दगड आतमध्ये घुसून जातो. ओके. त्या स्टोरीमध्ये वेगवेगळं दाखवलेलं आहे. जे जे वेगवेगळ्या स्टोरीज जिथं-जिथं सांगितले. कोणी म्हणतं की त्यांचं ब्लड निघालं होतं, कोणी म्हणतं काही वेगवेगळं. परंतु ॲज पर कॉमेंटरी आणि ॲज पर स्क्रिप्चर्स भगवान बुद्धांचं रक्त बाहेर काढणं कोणामध्ये इतकं हे नाहीये. ओके. ही इज द सुपिरियर पर्सन ऑर ही इज द सुपिरियर एंटिटी. ते सर्वात मोठे आहेत आणि सर्वात सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्यामुळं त्यांच्या पायामधून रक्त येणं ही जी घटना आहे ही थोडीशी अ, डाउटफुल वाटते. बरेच जण आपल्याकडे म्हणतात की त्यांच्या पायामधून रक्त वगैरे आलं तसं परंतु सूज आली होती. तर त्या दिवशी काय होतं की जीवक जे आहेत ते व्हेरी स्ट्राँग टाइपचं मटेरियल लावतात की त्याच्यामुळं पेन आणि स्वेलिंग जी आहे ती फटकन निघून जावं. आणि मग तर जीवक जे आहेत ते खूप फेमस असतात. तर मोस्टली त्यांचे जे स्टुडंट्स आहेत ते ऑलरेडी त्यांचे जे कस्टमर नाही म्हणू शकत. परंतु त्यांचे जे त्यांची जी ते जीवक ज्यांची सेवा करायचे म्हणजे जे ले पर्सन होते ते सर्व निअरली भिक्खू बनले होते. परंतु काही जे मिलेनियर्स आणि जे काही श्रीमंत लोक होते ते फक्त जीवकलाच बोलवायचे काही झालं तर. तर त्या रात्री काय होतं की जीवक हे बाहेर चालले जातात मॉनेस्ट्रीच्या आणि तर पेशंट पेशंट येस पेशंट जे आहेत ते अ, बघायला जातात आणि भगवान बुद्धाला ते बँडेज वगैरे लावून देतात विथ दॅट मटेरियल. परंतु त्यांना उशीर झाल्यामुळे जो टाउनचा जो गेट आहे ते बंद होऊन जातं आणि ते येऊ शकत नाही. मग जीवक जे आहे ना ते रात्रभर खूप चिंता करत बसतात की भगवान बुद्धांचं एक म्हणजे बँडेज काढावं लागणार, पुन्हा त्याला कसं करावं लागणार, राईट? या टाईप. आणि त्यांची जी बॉडी आहे ती खूप म्हणजे शिवर करायला लागते. ओके. तर जीवक जे आहे ते खूप अपसेट होऊन जातात कारण की अ, अ, ते विचार करतात की जर टाईमवर पट्टी काढली नाही, तर ती खूप गरम होऊन जाणार आणि भगवान बुद्ध खूप सिरियसली इल होणार, खूप सिरियसली सिक होणार. ओके. तर परंतु भगवान बुद्ध काय करतात, की आनंदाला सांगतात, की टाईम की ती बँडेज जे आहे ते रिमूव्ह करा. ओके. आणि अ, ते जे वुंड आहे, जे लागलेलं असतं, तर ते पूर्ण हील होऊन जातं. परंतु जीवक जेव्हा येतात, ओके. जीवक जेव्हा येतात वापस, तर अ, भगवान बुद्धाला विचारतात, की सकाळी म्हणजे वापस आल्यावर विचारतात, की अ, तुम्हाला ग्रेट पेन अँड डिस्ट्रेस झाला का? म्हणजेच तुम्हाला अ, त्रास झाला का? म्हणजे तुम्हाला काय म्हणतात त्रास आणि अ, त्रास आणि पेन ज्याला आपण दुःख म्हणू किंवा मग वेदना झाल्या का खूप त्यामुळं? तर मग भगवान बुद्ध म्हणतात, की "जीवका, अ, ज्या दिवशीपासून मी अ, बुद्धाहूद प्राप्त केलंय किंवा अरहंत पद प्राप्त झालेलं आहे,
देअर हॅज नो पेन अँड डिस्ट्रेस फॉर मी. तेव्हापासून मला कोणतंही त्रास आणि हे नाही. म्हणजे सब ग्रंथ पाहणीस फारिलाहो नावजंती. पारिलाहो 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 म्हणजेच की जे खंडांचा जो त्रास आहे तो पूर्णपणे निघून गेलेला आहे. तर इथं मग ते जीवकाला सांगतात या पद्धतीने. तर इथं हेच म्हणायचं आहे की इवन जीवक जे होते त्या त्या क्षणाला जीवक जे आहे ते श्रोतापन्न होते. सी इवन श्रोतापन्न कॅन डिस्ट्रेस. श्रोतापन्न जो आहे जिच्या मनामधून मीपणा, त्याच्यानंतर डाऊट, त्याच्यानंतर शीलबाद परमस म्हणजे रूढी परंपराला चिपकणे हे पूर्णपणे निघून गेलेलं आहे. इवन दॅट पर्सन कॅन ऑल्सो टेक अ टेन्शन ऑर डिस्ट्रेस. सो भगवान बुद्ध मग तिथं ही गाथा सांगतात त्यांना की गत्थाधीनो विसोकस्स. विसोकस्स म्हणजे काय? अ, अ, अशोक. अशोक म्हणजे अशोक आणि विसोक. विसोकस्स म्हणजे पूर्णपणे रिमूव्ह झालेला आहे. तर जी जर्नी असते या जर्नीमध्ये ज्याला आपण अ, पुनर्जन्म म्हणजे संसाराचं जे चक्र आहे या चक्रामध्ये जे आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागत आहे हे कशामुळं? आपल्या दुर्गुणांमुळं, आपल्या रॉंग व्ह्यूमुळं. तर त्याला रॉंग व्ह्यू म्हणतो आपण याच्यामुळं. ओके, जसं मी कालचं रॉंग व्ह्यू सांगितलं. ओके, से दॅट्स ऑल्सो रॉंग व्ह्यूज. ओके, मेनी मेनी रॉंग व्ह्यूज कम्स टू अस बट वी नीड विस्डम. म्हणजे आपल्याला सती संपजन्य पाहिजे कधीही रॉंग व्ह्यू ओळखण्यासाठी. नाहीतर बिकॉज ऑफ द रॉंग व्ह्यू वी अगेन अँड अगेन कम, अगेन अँड अगेन कम. तर जी अरहंत असतात त्यांना शारीरिक वेदना होतात फक्त, पण तो मानसिक त्रास कधीही होऊ शकत नाही. कारण की त्यांनी ऑलरेडी जे फेटर्स आहेत, लोभ, दोष, मोह जो आहे ते पूर्णपणे रिमूव्ह झालेला आहे. त्याच्यामुळे तिथं बिलकुल डिस्ट्रेस राहणार नाही. म्हणून जे आहे गथाधीनो जिथं शब्द वापरला होता, गथाधीनो, गथाधीनो. तर जर्नी इज एंडेड. आता आपलं अस्तित्व आहे, सध्या आपण आहोत, म्हणजे आपली जर्नी जी आहे, आपला प्रवास जो आहे, अजूनही नष्ट झालेला नाही. ओके, बरेच जण म्हणतात पुनर्जन्म आहे की नाही, आहे की नाही. अबो, तुमचा जन्म सध्या आहे म्हणजे काय आहे? तुमचं अस्तित्व आहे ना. असंच काही निर्माण होत नसतं, काही ना काही कारण असतं. असंच असंच प्रत्येक गोष्ट निर्माण नाही होऊ लागली. म्हणून त्याच्या मागचं कारण काय आहे? संस्कार. ते संस्कार उत्पन्न होण्यासाठी काय कारण आहे? अविद्या. अविद्येमुळं सॉरी सॉरी या अविद्येमुळे हे सगळे संस्कार उत्पन्न होत आहेत आणि प्रत्येक संउत्पादमध्येच सगळ्यांना उत्तर भेटून जातात का होत होत आहे सगळं. तर गतादिन म्हणजे काय की त्यांनी जो प्रवास जो आहे तो एंड केलेला आहे आणि ज्यांचा प्रवास संपलेला आहे तर ते दुःखापासून मुक्त आहेत. दुःखापासून का मुक्त आहे? कारण की ते पंचस्कंधाला चिपकलेले नाहीयेत. फॉर्म, फिलिंग, परसेप्शन, मेंटल कॉकॉप्शन आणि कॉन्शियसनेस. हे जे पंचस्कंद आहे याच्याविषयी जे ॲग्रिगेट्स, पंचस्कंदाला काय म्हटलं? 5 ॲग्रिगेट्स. ॲग्रिगेट्सचा अर्थ काय आहे की चिपकणे. मन जे आहे, मन जे आहे ते आपलं त्या रूपाला मी समजतं. मी, माझं, माझे. फॉर्म, फिलिंग, त्या वेदनेला मी माझं समजतो. माझी वेदना, मी. हं, त्या परसेप्शन, जे काही मेमरीज आहे, जे काही परसिव्ह करत आहे, मी परसिव्ह करत आहे. मला असं समजलेलं आहे. मी हे समजतो. मला या लोकांनी सांगितलेलं आहे. ओके, जे काही नॉलेज आपण परसिव्ह केलेलं आहे, जे काही नॉलेज आपण गेन केलेलं आहे, त्यालाच आपण ट्रूथ आणि रिअल समजतो. त्याच त्याच कधीही बेडूक नाही बनलं पाहिजे. डबक्यातलं भेदक जे असतं ना, ते चांगलं नाही बनणार. आपण आपले जे डोअर्स आहे नॉलेजसाठी कधीही ओपन ठेवले पाहिजे.
म्हणजेच धम्म जो आहे तो एक चॅनल पासून नाही येणार आहे. त्याचा मेनी मेनी चॅनल्स टू कम टू अस. ओके, म्हणून इम्पॉर्टंट आहे. आणि तर यांनी काय केलेलं आहे, यांनी हु इज फ्री फ्रॉम सॉरो. कोण आहे सॉरो पासून मुक्त? पंच उपादान स्कंद. चार आर्य सत्तामध्ये पंच उपादान स्कंद म्हणजेच जे पंचस्कंदांना चिपक नाही त्याच्यापासून दुःख निर्माण होणार आहे. चार आर्य सत्यामध्ये पहिल्याच आर्य सत्यामध्ये सांगितलेलं आहे. नंतर आहे की मी माझ्या म्हणजे जसं की मेंटल कंडिशनिंग, जे संस्कार आहे, जे निर्माण होत आहेत, जे भेटत आहेत, जे आपण बनवत आहोत, तर ते मला भेटत आहे. जसं की एखाद्याला त्रास झाला, मला खूप त्रास झाला असं म्हणतो आपण. हे माझं दुःख आहे, मी रडत आहे. हं. त्याच्यानंतर मी आजारी पडलोय. हे जे संस्कार निर्माण होत आहेत, उत्पन्न होत आहेत, भेटत आहेत, त्याला आपण मी माझं माझे समजून घेतो. कारण की जे काही उत्पन्न होत आहे, नष्ट होत आहे, हे फक्त कर्मामुळे होत आहे. जे काही कर्म आपण निर्माण करतो, केलेले आहेत, त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं भेटत राहतं. आणि जे काही विज्ञान आहे, कॉन्शियसनेस, त्या कॉन्शियसनेसला आपण मी समजून घेतो. हे आहे सगळे रॉंग व्ह्यू. जोपर्यंत हे रॉंग व्ह्यू पासून आपण मुक्त होत नाही, जोपर्यंत या पंचस्कंदामधून उत्पन्न होणाऱ्या लोभापासून मुक्त होत नाही, जोपर्यंत या पंचस्कंदामधून उत्पन्न होणाऱ्या मोहापासून आपण मुक्त होत नाही, तोपर्यंत आपली जर्नी नष्ट होणार नाही. तोपर्यंत आपली जी प्रवास आहे तो संपणार नाही. विप्पमुक्तस्य सब नंतर आहे विप्पमुक्तस्य सब्बदी. विप्पमुक्तस्य सब्बदी म्हणजे हू डिस्ट्रॉय ऑल फेटर्स. फेटर्स आपण घेतले होते 10 निवारण. आणि काही घेतले होते आपण 10 फेटर्स. त्याच्यामध्ये सखाया दिठ्ठी, विचिकिच्छा, शीलबत परमस, कामराग, रूपराग, अरूपराग. हे आपण 10 टॉक्स आहेत त्याचे, ते घेतलेलं आहे. तर परिलाहो म्हणजे त्रास. त्रास नाही होत. ना विच्यती. जरंत असतात, त्रास नाही होत. मग तिथं भगवान बुद्ध जे आहेत अ, जीवक, त्यांना हे सांगतात की परिलाहो विच्यते, म्हणजेच ज्यांचा ज्यांचा प्रवास नष्ट झालेला आहे. तर प्रवास कोणता? दुःखाचा प्रवास. हं? दुःखाचा जो प्रवास आहे ज्यांचा नष्ट झालेला आहे, त्यांना कधीही एक्सटर्नल फिजिकल थिंग्समध्ये त्रास आणि दुःख किंवा वेदना होणार नाही. कारण की त्यांचा प्रवास ऑलरेडी नष्ट झालेला आहे. ज्यावेळेस आपल्याला काटा रुततो तर आपण लगेच म्हणतो मला काटा रुतला. त्रास शरीराला होतोच, परंतु मनालाही त्रास सुरुवात व्हायला लागतो. ते आहे परिलाव. ओके? म्हणून एकदा का जर कोणी अरांत मिनिमम मॅक्सिमम अरांत, त्याच लेवलला डिस्ट्रेस जो आहे तो नष्ट होऊन जातो पूर्णपणे. म्हणून म्हणून जीवक जे आहे का का मन रात्रभर पासून त्रासतात? कारण की अजून पण दुर्गुण मनामध्ये आहे. इव्हन स्वतःपन्न झालेले असले तर अजून पण दुर्गुण मनामध्ये आहेत. त्यांचे ते दुर्गुण नष्ट झालेले नाहीयेत. म्हणून जेव्हा जीवक मनामध्ये विचार करत असतात की काय झालं असणार, पट्टी काढली का नाही काढली. त्याच्यानंतर मे बी भगवान बुद्धांना त्रास होत असेल. मे बी भगवान बुद्धाला त्रास होत असेल, वेदना होत असेल, आसक्ती आहे. हं? भगवान बुद्धांनी पट्टी काढली का नाही काढली, चिंता आहे. वरी, राईट? तर हे का होते? बिकॉज ऑफ नॉट अटेन. कारण की पंचस्कंदापासून पूर्णपणे मुक्त नाही जीवक असं. इम्पॉर्टंट. म्हणून खूप महत्वाचं असतं की आपण पाथवर चालत असताना, या रस्त्यावर चालत असताना व्हेरी केअरफुली चालायचं आहे. ओके? आपल्याला 50 ठिकाणाहून आवाज येतील वेगवेगळे. हे असं नाही, असं नाही, हे असं नाही, असं नाही, हे असं नाही, असं नाही. बट आपली जी प्रज्ञा आहे, आपली जी अंडरस्टँडिंग आहे, त्यानुसार आपल्याला वर्क करावं लागतं. मी काय म्हणतो किंवा भंते काय म्हणतात किंवा भगवान बुद्ध काय म्हणतात, हे 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 महत्वाचं नाही किंवा कोणते टीचर काय म्हणतात हे महत्वाचं नाही. ते प्रॅक्टिस केल्यानंतर तुमचं मन त्या दुःखापासून मुक्त जर होत असेल, तुमच्या जीवनातलं जर दुःख कमी होत असेल, तुमच्या जीवनामध्ये जर सुख आणि शांतता प्राप्त होत असेल,
तुमच्या जीवनामध्ये डे टाईममध्ये तुमच्या ॲक्टिव्हिटी खूप चांगल्या होत असतील. दॅट इज द परफेक्ट वे. दॅट इज द रिअल पाथ. ओके. तर रस्ते तर खूप बनलेले असतात. परंतु महत्त्वाचं आहे की कोणत्या रस्त्यानं जायचं आहे. असं नाही की निर्वाणापर्यंत जायसाठी खूप रस्ते बनलेले आहेत. तेही चुकीचं आहे. असतील त्या दिशेने जाणारे, परंतु तिथपर्यंत नेणारे नाहीये. तर आपल्याला जसं की मुंबईहून तुम्ही जर नागपूर जायचं असेल, तर साहजिक आहे ना, तुम्हाला नागपूरपर्यंत पोहोचणारीच गाडी पकडावी लागेल. 10 ठिकाणी गाड्या बदलून वेळ गमावण्यात अर्थ नाही. असं केल्यानं पाथ कधीही लवकर नष्ट होत नाही. आज जो मनुष्य जन्म भेटलेला आहे, गॅरंटी नाही की उद्या ते राहील. जर माइंडफुलनेस स्ट्राँग नसले ॲट द टाईम ऑफ डेथ. सो इट्स इम्पॉर्टंट. म्हणून हू हॅज डिस्ट्रॉय ऑल फेटर्स, ज्यांनी 10 निवारणं पूर्णपणे नष्ट केलेले आहे, तर त्यांना कधीही त्रास राहणार नाही मानसिक. म्हणून हे निवारणं आपल्याला नष्ट करणं महत्त्वाचं आहे. म्हणून भगवान बुद्धांचं जे त्यावेळेस अ, भगवान बुद्ध आनंदाला सांगतात, की आनंद तुम्ही हे काढा. ही पट्टी काढा. ते ऑन टाईम काढून घेतात. बिकॉज भगवान बुद्ध मीन्स द पर्सन हू नोज ऑल. राइट? तुम्ही बघा, एकीकडे जीवक चिंता करत आहे, की ते काढतील का नाही काढतील? म्हणजे त्यांचं नाही निघालं तर अ, काय होईल? त्यांना खूप त्रास होईल. इव्हन तुम्ही आपण हे अंडरस्टँड करायला पाहिजे, की जर भगवान बुद्धांना माहिती भगवान बुद्धांना जर सर्व माहिती, सो ही नो भगवान बुद्धांना ऑलरेडी समजतं, की ही पट्टी केव्हा काढावं लागणार. दॅट दॅट नो नीड टू मच विजडम ना. त्याच्यासाठी असं नाही, की एकदम दिव्यदृष्टीसारखी प्रज्ञा असणं गरजेची आहे. इव्हन जीवकांनी सांगितलेलंही नाहीये, की ती पट्टी करावं लागणार आहे. परंतु भगवान बुद्ध म्हणजेच पर्सन हू नोज ऑल. त्याला सर्व माहिती आहे. आणि एकीकडे जीवक आहे, जे श्रोतापन्न आहे. एकीकडे भगवान बुद्ध आहेत, जिथं ज्यांना ऑलरेडी संबुद्धत्व प्राप्त झालेलं आहे. मधातला हा जो प्रवास आहे, स्वतःपन्न तो संबुद्ध. मधात अनंत येतात. अनंतापर्यंतच पकडा, संबुद्ध नाही. स्वतःपन्न ते अनंतपणापर्यंतचा जो रस्ता आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे जे दुर्गुण आहे, नष्ट करत करतच तिथपर्यंत पोहोचावं लागतं. इ- एवढा सुद्धा डिस्ट्रेस मनामध्ये नाही यायला पाहिजे आपल्या, जसं जीवकांच्या आला होता. तेवढी ऍक्च्युली त्यांची इथं श्रद्धा आहेच, परंतु तेवढे सुद्धा दुर्गुण आपल्या मनामध्ये नाही राहायला पाहिजे. तेवढी सुद्धा चिंता आपल्याला नाही यायला पाहिजे. तेवढी सुद्धा आसक्ती आपल्याला नसायला पाहिजे. इव्हन भगवान बुद्धाविषयीही आसक्ती नसायला पाहिजे. कोणाच विषयी नाही. कारण की जिथं भगवान बुद्ध म्हणतात, की तुम्हाला जर अ, असीम शांतता आणि सुख पाहिजे असेल, तर तुम्हाला आसक्तीपासून दूर जावं लागेल. त्याला आपण ग्रीड म्हणतो. आसक्ती जी आहे ती लोभापासूनच येत असते. चिंता ती पण लोभापासूनच येत असते. तर हे सगळं आपल्याला क्लिअर करत लागतं या रस्त्यावर. इव्हन पुतुजन ते स्वतःपन्नाच्या रस्त्यावर खूप दुर्गुण आणि खूप सगळा घाण जमा झालेली असते. एक विचार करा, की जंगलामध्ये मी माझंच उदाहरण सांगतो. जंगलामध्ये जसं की आम्ही ध्यानाला जायचो, तर अ, छोटा पाथ असतो खूप. छोटासा रस्ता असतो. तर सपोज त्या रस्त्यावर जर तो रस्ता क्लीन नाही केला ना 2-4 दिवस, तर त्याच्यावर खूप सगळे पानं जमा होतात. खूप सगळे पानं जमा होतात. तर त्या पानावून चालण्यासाठी भीती निर्माण होते खूप. कारण की त्याच्यामध्ये साप, विंचू, सेंटिपिड्स काही पण असू शकतात. तर एक विचार करा, की असंख्य जन्मापासून इव्हन याच जन्मामध्ये जाऊ द्या मागच्या जन्म. याच जन्मामध्ये आपण किती प्रयत्न केले आपल्या मनामधला रस्ता क्लीन करण्यासाठी. मग त्या मनाच्या रस्त्यामध्ये जो निर्वाणापर्यंत चालला आहे, त्या मनाच्या रस्त्यावर किती घाण साचलेली. ओके. तर त्या घाणीमध्ये किती दुर्गुण लपलेले असतील. म्हणजे या संस्कारामध्ये किती दुर्गुण लपलेले असतील. तर हे दुर्गुण आतापर्यंत तर आपण वरची घाणच साफ नाही झाली, तर आतमधले दुर्गुण कुठून साफ होणार आहे.
जे लोकदोष मोहाचे जे संस्कार आपण रोज उत्पन्न करतो, ते असं आहे की त्या जंगलामध्ये जसं पानं साचतात, तसं आपल्या मनामध्ये हे संस्कारांची दुर्गंधी साचत राहते, जे दुर्गुणापासून उत्पन्न होत राहतात. म्हणून हा जो रस्ता आहे, तो आपल्याला व्यवस्थितरित्या क्लीन करत राहावा लागतो. कधी कधी आपल्याला आपल्या टीचर्सला सोडावं लागतं, आपल्या कल्याण मित्रांनाही सोडावं लागतं समोर जाण्यासाठी. जसं की अं, काही स्मॉल प्रॅक्टिसेस असतात. त्या प्रॅक्टिसेस आपल्याला लिव्ह कराव्या लागतात. ओके. जसं भगवान बुद्धांनी आलार कलाम आणि उद्धक रामपुत्ताला सोडून दिलं होतं. कारण की ते नाही नेऊ शकत होते समोर. ओके. आलार कलाम जे आहेत ते 4 जाना, उद्धक रामपुत्त जे ओन्ली 8 जाना. भगवान बुद्धांना ते समजलेलं होतं. इट इज नॉट कंप्लीटेड. त्यांना ते समजलं होतं की फिनिश नाही. इव्हन दे इव्हन देवलोक किंवा ब्रह्मलोकामध्येही जन्म झाला तर इव्हन आफ्टर दॅट दे हॅव टू टेक बर्थ. त्याच्यानंतरही त्यांचा जन्म कुठं ना कुठं होणारच आहे. पुन्हा दुःखाचा प्रवास चालू होणार आहे. म्हणून हे खूप महत्वाचं आहे की आपण अ, या रस्त्यावर चालत असताना अंडरस्टँडिंग खूप महत्वाची आहे. रॉंग व्ह्यूज जे आहेत ते आपले क्लिअर करत राहायचे. कोणत्याही एकाच गोष्टीवर भरोसा नाही ठेवायचा आहे. 1,00,000, 10,00,000, 20,00,000 लोक एका दिशेने चालले आणि एकच व्यक्ती दुसऱ्या रस्त्यानं चाललाय, तर याचा अर्थ बिलकुल नाही असा, की 20,00,000 लोक ज्या रस्त्याने चाललेत ते बरोबर चाललेत आणि एक व्यक्ती एका रस्त्याने चाललाय तर तो चुकीचा चाललाय. ओके. सायमल्टेनियसली दोन्ही कंडिशन अराईज होतात. एक व्यक्ती चुकीच्याही रस्त्याने जाऊ शकतो, 20,00,000 लोक बरोबर रस्त्याने जाऊ शकतात. एक व्यक्ती बरोबर रस्त्याने जाऊ शकतो, 20,00,000 लोक चुकीच्या रस्त्याने जाऊ शकतात. डिपेंड्स. परंतु ते आपल्याला चेक करणं गरजेचं असतं. ओके. म्हणून खूप महत्वाचं आहे. तर हेच होतं, की भगवान बुद्ध म्हणतात, की "सब गंत पाहणीस परिलाहो न वज्जती न विज्जती." देयर इज नो मोर डिस्ट्रेस. म्हणजे त्रास नाही राहणार. तसा 1 तास 1 तास जे आहे 1 तास ते 1.5 तास तुम्ही ध्यान केल्यानंतर जसं की तुम्हाला जसं की तुम्हाला त्रास राहत नाही. ओके. आनापाना गेला देन यू वेक अप. तेव्हा तुम्ही उठता आनापानामधून. व्हेरी पीसफुल. खूप शांत वाटतं. प्रमोदित वाटतं. ओके. पण जसे-जसे संस्कार चालू होतात, जसं तुम्ही बोलायला सुरुवात करता ना, ओके. तुम्ही जर थोडंसं चिडले ना, तर लगेच अंदर चेक करायचं हार्टवर. अरे, 1 तास आधी जसं मी होतो, तसं सध्या आहे का? तसं वाटत आहे का सध्या? नाही वाटत. जसं-जसं संस्कार जमा होतात ना, तसं-तशी आपली शांतता नष्ट होत राहते. म्हणून इम्पॉर्टंट आहे, की आपण अ, प्रत्येक धम्मपदपासून काही ना काही शिकायचं आहे. इव्हन स्वतःकडनं सुद्धा डिस्ट्रेसमध्ये जाते. तर विचार करा, की आपल्याला किती लांब प्रवास गाठायचा आहे आणि इम्पॉर्टंट आहे. आणि ज्या दिवशी आपण रस्ता सोडून देतो, हा रस्ता म्हणजे शांततेचा रस्ता आहे. हा रस्ता सुटला, की दुःखाचा रस्ता सुरुवात होऊन जातो. हे मनामध्ये पक्कं ठेवून घ्यायचं. ओके. हा रस्ता सुटला, की दुःखाचा रस्ता सुरुवात. हा रस्ता मग तुम्ही कितीही म्हणा, की माझ्याकडे हे आहे, ते आहे, मी हे आहे, ते काही काही कामी नाही पडणार. इट इज ऑल टोटली फॉल्स व्ह्यूज. सो इम्पॉर्टंट आहे, की आपण या धम्मपदपासून हे शिकलं पाहिजे, की कधीही त्रास आणि जो पेन आहे याच्यामध्ये वावरायचं नाही. याच्यामधून लवकर मुक्त व्हायचं आहे आणि जास्तीत जास्त ट्राय करायचं आहे, की याच जन्मामध्ये कसं काय अनंत पद आपल्याला प्राप्त होईल. हेच धम्मपद आहे. आय होप की तुम्हाला समजलं असेल.